नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण डेल कार्नेगी यांच्या हाऊ टू एन्जॉय युअर लाईफ अँड युअर जॉब या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. ही समरी तुम्हाला तुमचं प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ यामध्ये समतोल, आत्मविश्वास, आनंद आणि समाधान मिळवण्यासाठी मदत करेल. या समरीतून तुम्ही हे देखील शिकाल, तुमच्यात लपलेल्या क्षमतेद्वारे तुम्ही तुमचं आयुष्य आणखी चांगलं कसं बनवू शकताल. लेखकाने या पुस्तकात काही प्रसिद्ध लोकांचे रहस्य शेअर केलेले आहेत आणि सांगितलेलं आहे की कसं या लोकांनी यश मिळवलं. हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही चांगले मित्र बनवण्यासाठी आणि इतरांवर तुमचा चांगला प्रभाव टाकण्यासाठी शिकाल आणि तुम्हाला हे देखील समजेल की साध्या कम्युनिकेशन टेक्निक्स वापरून तुम्ही इतरांशी बोलण्याच्या पद्धतीला चांगलं कसं बनवू शकता. ही समरी तुमच्या आयुष्यातील अवघड परिस्थितींना हँडल करण्यासाठी आणि आनंद आणि समाधान मिळवण्यासाठी सोप्या टेक्निक शिकवेल. इतरांनी तुम्हाला लगेच लाईक कसं करावं यासाठी काय करता येईल. प्रत्येक व्यक्तीची अशी इच्छा असते की लोकांनी त्यांना पसंत करावं. यासाठी आपण आयुष्यात बरेचसे मित्र बनवतो. आपण अशी अपेक्षा करतो की आपली मैत्री खरी असावी आणि जास्त काळासाठी टिकावी. पण असं करण्याच्या भानगडीत आपण इतरांना आपली फक्त चांगली बाजू दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. लोकांशी आपण फक्त आपल्या इंटरेस्ट, हॉबीज आणि आपल्या कामाबद्दल बोलतो. आपण इतरांना आपल्याशी कनेक्टेड ठेवण्यासाठी आपल्या गोष्टी इंटरेस्टिंग पद्धतीनं ऐकवायला लागतो. पण लेखक म्हणतात फक्त स्वतःविषयी बोलत राहणं खूप चुकीचं आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःला महत्त्वपूर्ण असल्याची भावना अनुभवायची असते. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की लोकांनी तुम्हाला लाईक करावं, तर तुम्ही स्वतःबद्दल नाही तर त्यांच्याबद्दल बोलायला हवं. आपल्याकडून बोलले गेलेले फक्त काही शब्द एखाद्या व्यक्तीला आनंद देऊ शकतात. जर आपण एखाद्यामध्ये खरा इंटरेस्ट दाखवू तर त्यांना फील होईल की आपण त्यांना महत्त्व देत आहोत आणि त्यामुळे ते त्यांच्या गोष्टी आपल्याशी शेअर करतील. सबकॉन्शियसली ते तुमच्याशी कनेक्टेड फील करतील. त्यामुळे नेहमी लोकांना हे दाखवून द्या की तुम्हाला त्यांच्यामध्ये असलेला एक खास गुण खूप आवडतो. त्यांना स्वतःला एक्सप्रेस करण्याचा चान्स द्या, पण त्यांच्याशी खोटं बोलू नका. इतरांना समजून घेण्याचा खरा प्रयत्न करा. फिलॉसॉफर्स आणि स्कॉलर्स असं मानतात की आपण दुसऱ्यांना तसंच ट्रीट करायला हवं जसं आपण इतरांकडून अपेक्षा करतो. त्यामुळे इतरांना ते महत्त्वपूर्ण आहेत याची फिलिंग येऊ द्या. इतरांना आदर दाखवण्यासाठी तुम्ही लहान लहान शब्दांचा वापर करू शकता, जसं की थँक्यू, सॉरी. अशा छोट्या शब्दांनी तुम्ही त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करू शकता. लोकांना आपल्या कामासाठी एक ओळख हवी असते. जर एखाद्याने त्यांच्या मेहनतीला नोटीस केलं तर स्तुतीच्या साध्या शब्दांनी त्यांना हिंमत मिळते. आणि या व्यतिरिक्त इतरांना ॲप्रिशिएट केल्यामुळे आपल्याला त्यांच्या अनुभवातून काहीतरी शिकायला मिळतं आणि त्यांच्यासोबत आपलं एक चांगलं नातं बनतं. इतरांशी बोलताना स्वतःच्या चुकांबद्दल पहिल्यांदा बोला. आपल्या प्रोफेशनल आयुष्यामध्ये आपण सहसा अशा लोकांना भेटतो जे त्यांच्या कामामध्ये चुका करतात. पण महत्त्वाचं हे आहे की आपण अशा लोकांना करेक्ट करणं किंवा त्यांना गाईड करणं. पण माणसांचा स्वभावच असा आहे की आपण त्यांच्या चुकांना क्रिटिसाइज करतो. खरं तर अशा वेळी आपण शांत राहायला हवं आणि इतरांना क्रिटिसाइज करण्यापूर्वी स्वतःमध्ये डोकावलं पाहिजे. आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की आपणही परफेक्ट नाही आणि आपल्याकडूनही चुका होऊ शकतात. लेखक म्हणतात इतरांना सुधारण्यासाठी त्यांना क्रिटिसाइज करण्याची गरज नाही. उलट तुम्ही तुमच्या अपयशाबद्दल त्यांना सांगू शकता आणि त्यातून तुम्ही काय शिकले हे सांगू शकता आणि यामुळे इतरांना त्यांच्या चुका सुधारण्यासाठी मदत होते. लेखक म्हणतात की कधी कधी आपल्याला गाईड करण्याची देखील गरज पडत नाही. जर आपण आपल्या चुकांना मान्य केलं तर समोरचा व्यक्ती कदाचित स्वतःची चूक स्वतः मान्य करेल. अशा वेळी तुम्ही शांत राहायला हवं आणि इमानदारीने हे सांगायला हवं की तुम्ही कशी चूक केली. तुम्हाला हे दाखवण्याची गरज नाही की तुम्ही ती चूक कशी ठीक केली. समोरच्या व्यक्तीला ती गोष्ट स्वतःहून समजेल. ज्या व्यक्तीकडून चूक झाली त्याला गाईड करून तुम्ही हे सांगू शकता की तुम्ही तुमच्या चुकांपासून काय शिकले आणि तुम्ही असं काय केलं ज्यामुळे ती चूक तुमच्याकडून पुन्हा रिपीट झाली नाही. ही गोष्ट समोरच्या व्यक्तीला इन्स्पायर करेल आणि अशीच टेक्निक वापरून तो त्याच्या वागणुकीला सुधारू शकेल. इतरांकडून मदत कशी मिळवावी. बऱ्याच वेळा आपल्याला वाटत असतं की आपलं कुटुंब, आपले मित्र आणि आपल्या कलिग्स या सगळ्यांनी आपल्याला मदत करायला हवी. त्यांनी आपले मत ऐकायला हवेत आणि त्यांनी आपल्या आयडियाजसोबत सहमत असायला हवं. पण हा माणसांचा स्वभाव आहे की आपल्याला इतरांच्या तुलनेत आपल्या आयडियावर जास्त विश्वास असतो आणि यामुळे लोकांना असं वाटू शकतं की तुम्ही तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू इतरांवर लादत आहात
आणि त्यामुळे ते तुमचं ऐकणं बंद करतील. म्हणून हे टाळण्यासाठी तुम्ही त्यांना काही सजेशन्स देऊ शकता आणि त्यांना विचार करण्यासाठी वेळ देऊ शकता. असं केल्यामुळे त्यांना वाटू शकतं की ती आयडिया त्यांचीच आहे आणि मग ते तुम्हाला कॉपरेट करतील. आपल्यापैकी बरेच लोक क्रिटिसिझमला खूप सिरियसली घेतात. आपण याला पर्सनली घेतो आणि त्यामुळे मग आपण दुःखी होतो. आपल्याला असं फील होतं की लोक आपलं हसू करतायत आणि आपली इन्सल्ट करत आहेत. पण हे खरं नाही, कारण लोकांना आपल्यापेक्षा जास्त स्वतःची काळजी असते. जर तुमचा एखादा जवळचा मित्र तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी क्रिटिसाइज करत असेल तरी देखील तुम्ही स्वतःला कमी समजायला नको आणि त्याबद्दल जास्त विचारही करायला नको. आपल्याला हे समजायला हवं की आपण लोकांना क्रिटिसाइज करण्यापासून थांबवू शकत नाही. आपल्याला क्रिटिसिझमशी डील करता यायला हवं. क्रिटिसिझम 2 प्रकारचं असतं. पहिलं कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम म्हणजे चांगलं क्रिटिसिझम, जे आपल्याला आपल्या स्किल्सला आणखी चांगलं बनवण्यासाठी मदत करतं. दुसरं आहे अनजस्ट क्रिटिसिझम म्हणजे वाईट क्रिटिसिझम, म्हणजे इतरांनी आपल्याबद्दल दाखवलेला वाईटपणा आपल्यावर नकारात्मक प्रभाव टाकते. अशा वाईट क्रिटिसिझममुळे निराश होणं नॉर्मल आहे, पण त्या दरम्यान मिळणाऱ्या कमेंट्समुळे आपली मेंटल हेल्थ खराब होते आणि आपल्या प्रोडक्टिव्हिटीवर याचा वाईट परिणाम दिसतो. त्यामुळे अशा नकारात्मक कमेंट्सला तुम्ही नजरेआड करायला हवं. याऐवजी तुम्ही तुमच्या ध्येयांवर फोकस करायला हवं. बऱ्याचदा आपल्या सगळ्यांना दिवसभर काम केल्यानंतर थकल्यासारखं वाटतं. आपण घरी असो किंवा ऑफिसमध्ये, आपल्या दिवसभराच्या कामामुळे आपल्याला असं वाटायला लागतं की आपल्याला खूप थकवा येतोय. हे काम शारीरिक पण असू शकतं किंवा मानसिक, पण सायंटिस्ट म्हणतात की थकवा हा फक्त शारीरिक किंवा मानसिक कामामुळे होत नाही, हा इमोशनल स्ट्रेसमुळे देखील होऊ शकतो. इमोशनल स्ट्रेससाठी इमोशनल फॅक्टर्स जबाबदार असतात. इमोशनल फॅक्टर्समध्ये कंटाळवाणेपणा, काळजी करणं आणि इतरांनी आपली स्तुती केली नाही अशा भावना येतात. या फॅक्टर्समुळे आपल्याला इमोशनल स्ट्रेस होतो आणि या स्ट्रेसमुळे आपल्या शरीरामध्ये नर्वस टेन्शन बनते. आपण आपल्या मसल्सला ताण देतो आणि त्यामुळे त्या लवकर थकतात आणि आपल्याला थकल्यासारखं वाटतं, ज्यामुळे आपली प्रोडक्टिव्हिटी कमी होते. जास्त स्ट्रेस असेल तर आपल्याला आजारी असल्यासारखं वाटतं. टेन्स मसल्स आपल्या शरीराच्या काम करणाऱ्या मसल्स असतात. जेव्हा आपण आपल्या कामावर फोकस करतो तेव्हा आपल्या काम करणाऱ्या मसल्सला स्ट्रेस येतो. आपण आपले खांदे, आयब्रोज खाली झुकवतो, आपल्या डोळ्यांवर दबाव टाकतो, चेहऱ्याच्या मसल्सला टेन्स करतो आणि चुकीच्या पद्धतीने बसतो. या सर्व वाईट सवयी आपल्याला नर्वस आणि मस्क्युलर टेन्शन देतात आणि याचमुळे आपल्याला थकल्यासारखं वाटतं. आपण आपले पैसे वाया घालवत नाहीत, कारण ते आपल्यासाठी खूप मौल्यवान आहेत, पण आपण आपली एनर्जी विचार न करता वाया घालवतो. ती पैशांपेक्षा जास्त मौल्यवान असूनही. त्यामुळे आपण आपल्या बॉडी आणि माइंडला रेस्ट देण्याची गरज आहे. बॉडीला रिलॅक्स करण्यासाठी आपण आपल्या मसल्सपासून सुरुवात करू शकतो. सगळ्यात आधी तुमच्या डोळ्यांना आराम द्या. तुमचे डोळे बंद करा आणि खुर्चीवर किंवा बेडवर आरामात पडा आणि आपल्या डोळ्यांतून ते सगळं टेन्शन दूर करा आणि ताण बाजूला होऊ द्या. जवळपास 1 मिनिटांपर्यंत ही स्टेप रिपीट करा आणि यानंतर तुम्हाला जाणवेल की तुमच्या डोळ्यांवरचा ताण दूर झालाय. असं यामुळे होतं कारण आपले डोळे आपल्या शरीराच्या 1/4 नर्वस एनर्जीचा वापर करतात. त्यामुळे चांगली डोळ्यांची दृष्टी असणाऱ्या लोकांना आय स्ट्रेन जास्त होतो, कारण ते त्यांच्या डोळ्यांना जास्त ताण देतात. डोळ्यानंतर तुमच्या शरीराच्या दुसऱ्या भागाला आराम देण्याची गरज आहे. तुम्हाला तुमचा चेहरा, जबडा, मान, खांदे आणि पूर्ण शरीराच्या मसल्सवर फोकस करायचे आणि नंतर आपल्या मसल्सला रिलॅक्स करायचे. या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही काम करत असता त्यावेळी तुम्हाला तुमच्या बसण्याच्या पोश्चरवर लक्ष देण्याची गरज आहे. तुम्ही नेहमी कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसायला हवं. असं केल्यामुळे तुमच्या शरीरावर थोडा कमी ताण पडेल. चांगलं सिटिंग पोश्चर दिवसाअखेरीस होणाऱ्या थकव्याला कमी करतं आणि शेवटी तुम्ही तुमच्या कामामध्ये ब्रेक घ्यायला विसरू नका. लंच ब्रेकमध्ये तुम्ही एक वॉक करू शकता किंवा आपल्या मित्रांशी भेटू शकता. वीकेंड्स किंवा सुट्ट्या तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत घालवू शकता. तुम्हाला तुमची एनर्जी रिचार्ज करण्यासाठी आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी ब्रेक घेणं खूप गरजेचं आहे. आता आपण चांगल्या वर्किंग हॅबिट्सबद्दल समजून घेऊ. सध्याच्या व्यस्त आयुष्यामध्ये आपल्याला एका वेळी अनेक कामं करण्याची गरज पडते आणि यामुळे आपलं रुटीन लाईफ आणि वर्क लाईफ यामध्ये समतोल राखणं अवघड होऊन जातं. कामाच्या ओझ्यामुळे आपल्या शरीरावर ताण येतो आणि शेवटी आपल्याला थकवा येतो आणि काळजी वाटते. यशस्वी आणि तणावरहित बनण्यासाठी
आपल्याला काम करण्याच्या चांगल्या सवयींबद्दल शिकावं लागेल. सगळ्यात आधी तुमच्या डेस्कवरून सगळे पेपर्स बाजूला करा. फक्त त्यांनाच ठेवा ज्यावर तुम्ही सध्या काम करताय. अर्धवट कामाचे पेपर्स डेस्कवर ठेवल्यामुळे आपल्या मनामध्ये काळजी तयार होते. तुमच्या डेस्कवर ठेवलेलं पेपरचं बंडल तुम्हाला याची आठवण करून देत राहील की कमी वेळेत तुम्हाला खूप सारं काम करायचं आहे, आणि यामुळे तुमच्या मनामध्ये नेहमी टेन्शन असेल आणि तुम्ही लवकर थकून जाल. आणि या वाईट सवयी हळूहळू तुम्हाला आजारी पाडतील, आणि यामुळे तुम्हाला हाय ब्लड प्रेशर किंवा हृदयासंबंधित जीवनशैलीशी संबंधित आजारांचा सामना करावा लागू शकतो. आपल्याकडे करण्यासाठी दररोज खूप सारी कामं असतात, आणि बऱ्याच वेळा आपण हे ठरवू शकत नाही की कोणतं काम सगळ्यात आधी करावं. म्हणून कामाची दुसरी चांगली पद्धत म्हणजे कामाला त्यांच्या महत्त्वानुसार करायचं. म्हणजे त्याच दिवशी सकाळी किंवा एक रात्र पूर्वी आपण पुढच्या दिवसाची प्लॅनिंग करायला हवी. यामुळे तुम्ही कामाच्या महत्त्वानुसार त्यावर काम करू शकाल आणि ते काम तुमच्यासाठी सोपं होईल. काम करण्याची तिसरी चांगली पद्धत, जेव्हा आपल्या कॅलेंडरमध्ये खूप सारे कामं शेड्यूल केलेली असतात तेव्हा आपण सहसा सगळ्या कामांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतो. एका कामाला संपवल्याशिवाय आपण दुसऱ्या कामाकडे वळतो, पण असं केल्यामुळे आपलं कोणतंच काम वेळेवर संपत नाही, आणि यामुळे आपलं कॅलेंडर नेहमी भरलेलं राहतं. त्यामुळे काम करण्याची तिसरी चांगली पद्धत आहे, जेव्हा तुमच्यासमोर एखादी अडचण येते तेव्हा उशीर न करता लगेच त्यावर निर्णय घ्या, आणि असं केल्यामुळे तुम्ही त्या अडचणीला चांगलं डील करू शकाल. काम करण्याची चौथी चांगली पद्धत म्हणजे, जर तुम्ही एक टीम लीडर असाल तर तुम्हाला हे समजावं लागेल की तुमचे टीम मेंबर्स एखाद्या कामाला तेवढं चांगल्या प्रकारे करू शकत नाहीत जसं तुम्ही करत असता, आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर नाही टाकू शकत. पण एवढ्या जास्त कामामुळे तुम्हाला ताण यायला लागेल, कारण एवढं सगळं वर्कलोड तुम्ही एकट्याने सांभाळू शकत नाही. म्हणून कामाची चौथी चांगली पद्धत आहे, इतरांवर काम सोपवा आणि त्यांना ऑब्झर्व करा. तुम्हाला तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तुमच्या टीमवर विश्वास ठेवायला शिकावं लागेल. सगळी कामं आपल्या टीम मेंबर्समध्ये वाटून घ्या आणि त्यांना सरळ सरळ इन्स्ट्रक्शन्स द्या. सुरुवातीला तुम्हाला फक्त त्यांच्या सोबत राहून त्यांना गाईड करण्याची गरज आहे. नंतर ते त्यांचं काम स्वतः करायला शिकतील. लोकांसोबत कनेक्ट करणं हे काही नॅचरल टॅलेंट नाही, ती एक स्किल आहे. तुम्ही तुमचं करिअर आणि नातेसंबंध यांना चांगलं बनवू शकता. यासाठी तुम्हाला लोकांशी कनेक्ट होण्याच्या स्किलला इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. तुम्ही इतरांची वागणूक कंट्रोल करू शकत नाही, पण तुम्ही तुमची वागणूक कंट्रोल करू शकता. तुम्ही तुमच्या सवयी आणि रुटीनमध्ये काही साधे आणि सोपे बदल करून सकारात्मक प्रभाव पाडू शकता. तुम्ही एक चांगले एम्प्लॉई, मॅनेजर, पॅरेंट, स्टुडंट किंवा कलीग बनू शकता. प्रत्येक दिवस हा स्वतःला चांगलं बनवण्यासाठी एक संधी असते. त्यामुळे आपल्या आयुष्याला आजपासूनच बदलायला सुरुवात करा. ही समरी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, आणि जर समरी आवडली असेल तर लाईक करा, आणि इतरांनाही याचा फायदा व्हावा म्हणून शेअर करा. आणि शेवटी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.